नमस्कार मंडळी, आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा छोट्याशा बुकेसाठी अतिशय टेस्टी आणि चमचमीत असा पदार्थ बनवतोय। मुलांना जर का बनवून दिला तर अगदी पटकन फस्त करून टाकतील आणि काहीतरी पौष्टिकसुद्धा त्यांच्या पोटामध्ये जाईल। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून, त्याच्यामध्ये 1 पुडी मॅगी मसाला घालून घ्यायचा आहे। मॅगी मसाला घातल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर हा मसाला कोरड्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। मसाला मिक्स केल्यानंतर थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। संपूर्ण कणिक मळून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण 1 पळी तेल घालून पुन्हा ही कणिक व्यवस्थित तिंबून मळून घ्यायची आहे आणि 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ही कणिक आपण बाजूला ठेवून देणार आहोत। कन्सिस्टन्सी म्हणाल तर जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो अगदी त्याच पद्धतीने मळायची आहे। फक्त जेव्हा आपण याच्यामध्ये तेल घालणार आहोत त्यानंतर व्यवस्थित तेल कणकेमध्ये पूर्ण मिक्स होईपर्यंत आपल्याला मळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलेली होती। 10 मिनिटांनंतर पोळपाटावरती पीठ घालून घ्यायचं आहे आणि एक छोटासा गोळा तयार करून घ्यायचा, जसं आपण चपातीसाठी करतो किंवा त्यापेक्षा थोडासा मोठा घेतला तरी सुद्धा चालेल। आणि या पद्धतीने पीठ लावून आपण पातळसर अशी पोळी लाटून घेणार आहोत। तुम्ही ते बघू शकता पोळी थोडीशी मोठी झालेली आहे म्हणून मी साईडच्या कडा कट करून घेणार आहे आणि बाकीची जी आपली पोळी राहिलेली आहे ती पुन्हा 1 ते 2 वेळा लाटणं फिरून व्यवस्थित आपण लाटून घेणार आहोत। पोळी लाटताना शेवटी काय करायचं, पीठ कमी लावायचं म्हणजे ही पोळी आपल्या पोळपाटाला चिकटते। त्यानंतर या पद्धतीने उभे काप करून घ्यायचे आहेत आपल्या या कणकेचे। तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये करू शकता। इथे मी सगळे उभे काप करून घेतले आणि त्यानंतर या पद्धतीने तिरकेसुद्धा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। तोपर्यंत मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं, पाणी आपलं उकळलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 पळी तेल घालून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या आपण कणकेचे काप तयार करून घेतलेले होते ते या पाण्यामध्ये सोडून द्यायचे। तुम्हाला आत्ता जरी चिकटलेले वाटत असेल तरीसुद्धा ते पाण्यामध्ये घातल्यानंतर एकदम सुट्टे होतात। इथे बघू शकता। त्यानंतर मीडियम गॅसवरती आपल्याला हे जे आहेत कणकेचे काप्स म्हणू शकता किंवा नूडल्स म्हणू शकता हे शिजवून घ्यायचे आहे। ते 10 मिनिटं, जास्तही शिजवायचे नाही आहेत। 10 मिनिटं व्यवस्थित हे शिजले जातात। 10 मिनिटांनंतर काय करायचं, आपण जे झारा असतो त्या झाऱ्याच्या साह्याने हे सगळे जे नूडल्स आहेत आपले ते काढून घ्यायचे आहेत आणि एखाद्या पुरणाच्या चाळणीमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत। पुरणाच्या चाळणीमध्ये ठेवल्याने काय होईल, त्याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते सुद्धा खाली निथळलं जाईल आणि हे पूर्णपणे थंड होतात। त्यानंतर कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। 1 चमचा जिरं घालायचं आहे, बारीक चिरलेलं लसूण याच्यामध्ये घालायचं आहे। लसूणाच्या ऐवजी तुम्ही अद्रक लसूण पेस्टसुद्धा घालू शकता। त्यानंतर 2 मिरच्या घातलेल्या आहेत। मिरच्या घातल्यानंतर याच्यामध्ये बारीक पातळ उभा चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा घालताना या पद्धतीने हाताने त्याच्या पाकळ्या सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे कांदा अगदी व्यवस्थित पटकन भाजला जातो। कांदा फक्त आपल्याला अर्धा ते 1 मिनिट फुल गॅसवरती परतायचा आहे, जास्त वगैरे शिजवत बसायची अजिबात आवश्यकता नाही आहे। कांदा घातल्यानंतर याच्यामध्ये शिमला मिरची घालणार आहोत। शिमला मिरचीसुद्धा मी पातळ उभी चिरून घेतलेली आहे, ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। भाज्या तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता। कोबी, गाजर, वाटाणा हे याच्यामध्ये ॲड केल्याने याची टेस्ट आणखीन वाढते। त्यानंतर 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस आणि भरपूर सारं टोमॅटो केचप याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपण जे नूडल्स तयार केले होते कणकेचे ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। बघू शकता मी जास्त काही थंड केलेले नाही आहेत, लगेच बनवायला घेतले, त्यामुळे तुम्हाला थोडेसे चिकट वाटत असतील पण हे पूर्ण थंड झाल्यानंतर एकदम मोकळे सुटसुटीत होतात। आपण याच्यामध्ये शिजवताना तेल घातलेलं होतं। नूडल्स कढईमध्ये घालून घेतल्यानंतर व्यवस्थित फुल गॅसवरती आपल्याला हे सगळं 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। मस्तपैकी चमचमीत असा नाश्ता बनवून तयार होतो। हेल्दी तर आहेच पण त्यासोबत टेस्टीसुद्धा आहे। 1 ते 2 मिनिटं फुल गॅसवरती परतल्यानंतर अगदी थोडंसं याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। आपण कणिक मळताना सुद्धा मीठ घातलेलं होतं, फक्त या भाज्यांना टेस्ट लागावी म्हणून अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चमचमीत भन्नाट चवीचा आपला हा नाश्ता बनवून तयार आहे। चला तर मग मंडळी, माझ्या रेसिपी तुम्हाला थोड्या जरी आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया द्यायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया तशाच चमचमीत झणझणीत नवनवीन गोडधोड अशा रेसिपींसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।